Today we have learned हेलो मैम। हाँ टुडे वी हैव लर्न नंबर सिस्टम। तो आज के सेशन में नंबर सिस्टम जो है चैप्टर वो पढ़ने वाले हैं। सो हम स्टार्ट करते हैं हमारे चैप्टर जो है नंबर सिस्टम उसके लिए। ओके, जो नंबर सिस्टम है संख्या प्रणाली किंवा संख्या ज्या आहेत आपल्या की नंबर सिस्टम मध्ये कोणकोणत्या संख्या येतात त्या आपण आधी संख्या बेसिक जो फॉर्म है उसके हम वो पहले देखेंगे, उसके बाद हम क्या करेंगे उसके सम सॉल्व करेंगे। सो पहले बेसिक क्या है उसमें संख्या प्रणाली में मीन्स नंबर सिस्टम में क्या है, इवन नंबर्स मीन्स व्हाट, ऑड नंबर्स मीन्स व्हाट, उसमें रैशनल नंबर है, इरेशनल नंबर्स है, होल नंबर, नेचुरल नंबर, ये सब जो नंबर है उसके बारे में हम पहले बेसिक इंफॉर्मेशन लेंगे, उसके बाद हम न्यूमेरिकल सॉल्व करेंगे। ओके, इट इज ओके एवरीवन? यस मैम। यस मैम। वी शैल स्टार्ट। यस मैम। यस मैम। नंबर सिस्टम। सो नंबर सिस्टम में पहला पॉइंट हम देखेंगे कि नेचुरल नंबर्स क्या होते हैं। नेचुरल नंबर्स, ओके, जिससे हम कहते हैं कि नैसर्गिक संख्या और काउंटिंग नंबर्स जो होते हैं, काउंटिंग नंबर्स जे आपण काउंट करण्यासाठी यूज करतो किंवा कोणती पण संख्या मोजण्यासाठी जे का आपण नंबर्स यूज करतो त्याला नॅचरल नंबर्स म्हणतात, म्हणजेच काउंटिंग नंबर्स म्हणतात। ते नंबर्स पहिल्यापासूनच कधीपासून स्टार्ट होतात, 1 2 3 4 5 ते इन्फिनिटी पर्यंत जातात। इन्फिनिटी मीन्स ते अजून कोणीच काउंट केलेले नाहीये, त्यालाच आपण काय म्हणतोय नॅचरल नंबर। म्हणजे ते लास्टचा जो नंबर आहे तो अजून डिफाईन झालेला नाहीये, म्हणून त्याला आपण म्हणतो काउंटिंग नंबर। फर्स्ट पासून स्टार्ट होतात त्याला काय म्हणायचं, काउंटिंग नंबर, नॅचरल नंबर्स। ओके, नॅचरल नंबर मध्ये ऑलवेज 1 पासून स्टार्टिंग होते, 1 2 3 4 5। त्याच्यानंतरून येतो सगळ्यांना हे दिसतंय का जे मी लिहितीये ते पेज वरती? हो मॅम, दिसते। दिसतंय मॅडम, दिसतंय. ओके, सेकंड पॉइंट इज व्हॉट, नॅचरल नंबर झाल्यानंतर येतो होल नंबर। होल नंबर मीन्स व्हॉट, पूर्ण 0 संख्या। पासून व्हॉट? 0 पासून संख्या ना मॅम, होल नंबर म्हणजे? हाँ, जो नंबर 0 से स्टार्ट होते हैं उन्हें होल नंबर्स बोलते हैं। नॅचरल नंबर, होल नंबर बघा माझ्याकडे आहे. 0 1 2 3 4 एंड इंफिनिटी, सो ऑन। बघा मतलब 0 से इंफिनिटी तक जो नंबर जाते हैं उसे होल नंबर बोलते हैं। मतलब होल नंबर की स्टार्टिंग 0 से होती है, उसे हम पूर्ण संख्या, मतलब हम मराठी में उसे पूर्ण संख्या असं बोलतात आणि हिंदी हिंदी में उसे पूर्ण ही पूर्ण कौन से झिरो नंबर बोलते हैं हिंदी में? इट इज पूर्ण गाय संख्या. ऑफ स्टूडेंट। पूर्ण क्या बोलते संख्या हो? ही बोलते हैं मॅम। हाँ, पूर्ण संख्या ही बोलते इन्फिनिटी द्या की इन्फिनिटी. इन्फिनिटी नंबर हा इन्फिनिटी म्हणजे अजून पुढं असं सांगितले नाही का टीचर? आता बघ ती बी दिले की इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे अनंत, म्हणजे की त्याला अंत नाही, म्हणजे लास्टचा नंबर काय आपल्याला डिफाईन केलेला नाही अजून, तो त्याला इन्फिनिटी बोलतात। ओके, तिसरा पॉइंट आहे, आपण आता बघितलं नॅचरल नंबर जे अनंत. 3 4 1 ते इन्फिनिटी पर्यंत स्टार्ट होतात। झिरो नाही होय, येत सर माइक बंद करा माईक बंद प्लीज। करा, माईक बंद करा बाकीच्यांनी, नाही तर मी ग्रुप मध्ये याच्यातून लोहार काढून सर, टाकतो. लोहार सर माइक ऑफ. होल नंबर्स म्हणजे जे 0 पासून स्टार्ट होतात त्याला होल्स नंबर म्हणतात, ते इन्फिनिटी पर्यंत गेलेले असतात। तिसरा आहे रॅशनल इंटीजर्स। इंटीजर्स म्हणजे काय, पूर्णांक संख्या। इंटीजर्स में क्या होता है, नेगेटिव्ह एज वेल एज पॉझिटिव्ह नंबर्स, सेट ऑफ नेगेटिव्ह एज वेल एज पॉझिटिव्ह नंबर्स जे असतात त्याला बोलतात इंटीजर्स। मीन्स व्हॉट, आपण नंबर सिस्टीम मध्ये एक नंबर लाईन मध्ये काय आहे, बेसिक 0 आहे। 0 पासून आपल्या
राईट हँड साइडला पॉझिटिव्ह नंबर्स असतात, लेफ्ट हँड साइडला नेगेटिव्ह नंबर्स असतात. ओके, जे सेट्स ऑफ नेगेटिव्ह as well as positive numbers they called integers. In integers, negative as well as positive numbers included. For example, -3, -2, -1 and 1, 2, 3, 4. It is clear everyone? Integers means what? Fourth point is integer, then we learn rational numbers. रॅशनल नंबर्स मीन्स व्हॉट? परिमेय संख्या. रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या. तर रॅशनल नंबर म्हणजे काय की ज्याचा फॉर्म इन द फॉर्म ऑफ P and Q, but Q is not equals to 0, then we called that number rational number. Means what? Rational number means what? Suppose we have right here 4 and here 5, so it is rational number what? 4/5. Is a rational number, but when we here write 3 divided by 0, this is a rational number what? No, because Q is not equals to 0. Rule is what? P and Q, P upon Q and Q is not equals to 0. आपल्याला डिनॉमिनेटर हा 0 नसला पाहिजे, फक्त काय असले पाहिजे? संख्या असल्या पाहिजेत. कोणत्या पण? कुठे? दोन्ही ह्याच्यामध्ये, छेदामध्ये पण आणि अंशामध्ये पण. म्हणजे कसं? 3/4, 5/4, 6/3, म्हणजे कोणत्या पण संख्या ज्या डिवाइड फॉर्म मध्ये असतील, कोणत्या पण, त्यालाच आपण काय म्हणणार आहे? परिमेय संख्या. समजलं का परिमेय संख्या म्हणजे काय आहे? परिमेय संख्येलाच आपण रॅशनल नंबर म्हणतो. की कुठल्याही संख्या 0 येऊ नये, पण 0 असेल झिरो तर डिनॉमिनेटर मध्ये 0 नसायला पाहिजे. इन द सेन्स ऑफ, इन द फॉर्म ऑफ P and Q इज नॉट इक्वल्स टू 0, then it is called rational number. 4/5 is rational number, but 3/0, Q हा 0 नसला पाहिजे, म्हणजे डिनॉमिनेटर 0 नसला पाहिजे. आणि आपल्याला रूल माहितीये, कोणत्या पण संख्येने कोणत्या पण संख्येला भागलं तर शून्याचं उत्तर येतं, मग ती रॅशनल नंबर होऊ शकत नाहीये. आणि जर आपण कोणत्या पण संख्येने मल्टिप्लाय कोणत्या 0ला केलं तरी आन्सर 0च येतो ऑलवेज, राईट? सो त्यामुळे आपण काय करतो? डिनोमिनेटर मध्ये 0 घेत नाही रॅशनल नंबर मध्ये. सो त्यांनी रूलच सांगताना सांगितलेला आहे, P and Q हा फॉर्म पाहिजे, बट Q इज नॉट इक्वल्स टू 0 हवाय. त्यालाच आपण म्हणणार आहे रॅशनल नंबर्स. इट इज क्लिअर? मोस्ट ऑफ द वे रॅशनल नंबर मध्ये खूप वेळा कन्फ्युजन होतं, बट कन्फ्युजन करण्यासारखं काय नाहीये. P and Q हा फॉर्म आहे आणि Q आहे तो 0च फक्त नसला पाहिजे, एवढीच एक गोष्ट आहे. इट इज क्लिअर एव्हरीवन? Yes, madam. Fifth one is irrational number. What? Irrational number. ये जो नंबर मैं आपको बता रही हूँ, नेचुरल नंबर, होल नंबर, इंटीजर, रैशनल एंड इरेशनल, it is very important numbers. Even odd, composite numbers, it is also prime, but we learn that in childhood. But these numbers is basic numbers to solve numericals in your question paper. ते नंबर्स जे आपण आता समसंख्या, विषम संख्या, अजून कोणत्या मूळ संख्या आहेत, ज्या संख्या आहेत त्या आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत आणि ते आपल्याला हाताखालून गेलेले आहेत. बट काय काय पूर्णांक संख्या काय आहेत, इंटिजर्स काय आहेत, रॅशनल नंबर काय आहे, इरॅशनल नंबर काय आहे, हे थोडस तुम्हाला बेसिक अवेअरनेस आला की बाबा ह्याच्यामध्ये काय आहे. संयुक्त त्या पण मी तुम्हाला सांगणारच आहे, बट बेसिक तुम्हाला कळलं की न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार नाहीयेत. ओके. आता इरॅशनल नंबर्स म्हणजे काय असतात की अपरिमेय संख्या असतात. अपरिमेय संख्या म्हणजे काय? इरॅशनल नंबर्स मीन्स व्हॉट? ज्या संख्या म्हणजे कोणताही नंबर इन द फॉर्म ऑफ असतो अंडर रूट ऑफ 3, अंडर रूट ऑफ 2, अंडर रूट ऑफ 10, लाईक दॅट. तशा संख्यांना इरॅशनल नंबर्स म्हणायचे. नंतर येतं रिअल नंबर्स.
रियल नंबर्स मतलब रियल नंबर्स जो होते वास्तव संख्या जो ज्याला आपण म्हणतो वास्तव संख्या म्हणजे काय की त्याच्यामध्ये सेट आता सनचं तुम्हाला माहिती असेल असं मी होप धरते की सपोज एखादा सेट आहे आणि त्या सेटमध्ये मला सगळ्या संख्या अवेलेबल आहेत त्यालाच बोलायचंय रियल नंबर. रियल नंबर्स मीन्स व्हॉट सगळे सेट ऑफ ऑल नंबर्स इट इज कॉल्ड रियल नंबर्स. म्हणजे रियल नंबर्स म्हणजे ऑल नंबर्स इन्क्लूड्स असतात. इंटिजर्स असतात, होल नंबर्स असतात, नॅचरल नंबर्स असतात, रॅशनल नंबर असतात, इरॅशनल नंबर्स. हे सगळे नंबर्स कशात इन्क्लुडिंग असतात? रियल नंबर्स मध्ये. त्यामुळे त्याला म्हणतात रियल नंबर म्हणजेच वास्तव संख्या. त्या वास्तव संख्येमध्ये हे सगळे नंबर इन्क्लुडिंग असतात. ओके, पहिल्यांदा नॅचरल नंबर, नंतर होल नंबर, नंतर इंटिजर, हे नंबर सगळे ह्याच्यामध्ये आहेत त्यामुळे त्याला रियल नंबर्स म्हणतात. ओके, सो सेventh वन इज व्हॉट? कंपोजिट नंबर. आता कंपोजिट नंबर सगळ्यांना माहिती असेल. कंपोजिट नंबर म्हणजे काय असतो की आपल्याकडे एक सपोज एक संख्या आहे आणि त्याचे मल्टिपल चॉईस मध्ये दोन संख्या येतात. म्हणजे सपोज माझ्याकडे 4 आहे आणि 4ला मल्टिप्लाय करण्यासाठी मला 2 मल्टिप्लाय बाय 2 करायला लागतं. म्हणजे ह्याच्यात दोन संयुक्त संख्या असतात म्हणजे दोन कंपोजिट नंबर आहेत. म्हणून 4 हा कोणता नंबर आहे? कंपोजिट नंबर आहे. सपोज आता माझ्याकडे 5 आहे किंवा 7 आहे, तर 7 आणि 5 ला 2 नंबर्सनी मल्टिप्लाय होतं का? नाही. नाही होऊ शकत बिकॉज इट divides or multiply itself. Okay, but this number 4, 6, 8 असे नंबर आहेत की त्याचे मल्टिप्लाय मध्ये फॉर्म होतात. त्यालाच आपण कंपोजिट नंबर म्हणणार आहे. बट जे नंबर स्वतःनेच भाग किंवा स्वतःनेच मल्टिप्लाय होतात त्याला आपण काय म्हणणार आहे? प्राईम नंबर. बरोबर ना? त्या आहेत आपले प्राईम नंबर. ओके, आता किती टाइप्स पाहिले आपण? 7. 7 टाइप्स. इव्हन नंबर्स मीन्स व्हॉट अँड ऑड नंबर्स मीन्स व्हॉट हे तुम्ही मला सांगायचे आता. काय मॅम? नाही, आवाज ब्रेक झाला. इवन नंबर्स क्या होते, ऑड नंबर्स क्या होते, आप मुझे बताइए, आप लोग मुझे बताइए. Even number समसंख्या? means which number are divisible by 2. राईट. इवन नंबर्स समसंख्या. समसंख्या Which are 2, 4. हा, जे डिव्हिजिबल आहेत कशानी? 2 नी. त्याला 2 नी काय होतंय? जातोय. त्यालाच काय म्हणणार आहे आपण? समसंख्या म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल 0, 2, 2, 4. 4, 6, 8. ओके, आणि ऑड नंबर्स मीन्स व्हॉट? विषम संख्या. हा, राईट, विषम संख्या. 1, 3, विषम 5 संख्या. हे का मॅम? हा, राईट. जे म्हणजे आपल्याला 2 नी भागच जात नाहीये, त्याला डिव्हिजिबल नाहीये ते 2 नी. इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 2, देन इट इज कॉल्ड ऑड नंबर्स. मीन्स व्हॉट? 3, 1, 3, 5. 5, आता 9. हा, जे आता ते सिरीज मध्ये नंबर्स येतात 5, 6 सोडा 7, 9, 9, ज्याला 2 11. नी भाग जातच नाही ते नंबर सगळे इव्हन मध्ये सॉरी ऑड मध्ये येणार. त्याला ऑड नंबर्स म्हणायचं. नंबर सिस्टीम मध्ये अशा टाइप्स मध्ये भरपूर सारे नंबर्स आहेत जसे की प्राईम नंबर. प्राईम नंबर मध्ये काय असतं की बाबा त्याच नंबरला भाग जातोय किंवा आपला गुणाकार पण त्याच नंबरने होतोय. त्यालाच आपण म्हणणार आहे मूळ संख्या मीन्स प्राईम नंबर. फॉर एक्झाम्पल 7चं काय येतंय? 7 नी जर त्याच नंबरला मल्टिप्लाय केलं तर कोणता नंबर येतोय? 7च येतोय. दिसत नाहीये मॅम, साईडचं दिसत नाहीये. हा, 5 ला 1 नी मल्टिप्लाय केलं तर कोणता नंबर येणार आहे? 5 येणार. 5 येणार. ओके, म्हणजे जे नंबर स्वतःनेच मल्टिप्लाय होतात त्यालाच आपण काय म्हणणार आहे? प्राईम नंबर म्हणणार आहे. ओके, अशा टाइप मध्ये थोडेसे नंबर्स दिलेत. तुम्ही थोडं रिवाइज म्हणून मला नॅचरल नंबर काय आहेत, होल नंबर काय आहेत मला सांगा.
सांगा नॅचरल नंबर सिस्टीम मध्ये किती हिंदी मीडियम स्टूडेंट्स असतील त्यांनी पण थोडस सांगा कि नेचुरल नंबर्स में कौन से नंबर्स बिलोंग्स करते हैं, होल नंबर्स में क्या क्या होता है, इंटीजर्स में क्या है, रैशनल नंबर्स में क्या है, इरेशनल नंबर्स में क्या है, ये बताने की कोशिश करिए. नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या, त्याच्यात 1 2 3 4 असंख्य असंख्य असतात. गोज ऑन इन्फिनिटी. इन्फिनिटी. आणि Okay. होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या, 0 पासून सुरू होणारा 0 1 2 3 4. राईट. इंटीजर्स इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या, निगेटिव्ह -3 2 आणि राईट साइडला प्लसने होतात आणि लेफ्ट साइडला मायनसने होतात. मायनसने होतात. नाही, हे मी एवढूशीच म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल साठी सांगितलेत. हे खूप इन्फिनिटी, इट गोज ऑन इन्फिनिटी असतात. इन्फिनिटी. हाँ, हियर इट गोज ऑन इन्फिनिटी. इन्फिनिटी. मतलब ए जीरो पॉजिटिव नंबर इन्फिनिटी तक जाएंगे और ए जो है -1 -2 -3 ए भी इन्फिनिटी तक जाएंगे. मतलब ऐसे इन्हें कोई डिफाइन नहीं, मतलब कि ये चार ही ऐसा नहीं है, एग्जाम्पल के लिए मैंने बताया है. ओके ये ओके. यहाँ से नंबर लाइन, मतलब पता है ना, नंबर लाइन है वो चलती ही हाँ रहती है, वो मैम. रुकती नहीं है. हाँ, वैसे एग्जाम्पल के लिए मैंने ये बताया कि यहाँ पे 3 और वहां पे +3 एक ही है, लेकिन इतने नंबर नहीं होते वो, बहुत ज्यादा, मतलब इन्फिनिटी तक वो नंबर होते. -1 to goes on infinity, here +1 to goes on infinity. That's it. It is clear what is integer. येस मॅम. Okay. तेजस, Then rational number. रॅशनल नंबर परिमेय संख्या. हम्म. P/Q. क्यूच्या ठिकाणी 0 नसला पाहिजे, त्या ठिकाणी कोणताही नंबर चालतो. डिनॉमिनेटर मध्ये. इरॅशनल नंबर्स मॅम त्याला काय म्हणतात? अपरिमेय इरॅशनल नंबर्सला अपरिमेय अपरिमेय संख्या म्हणतात. अपरिमेय संख्या. यामध्ये सर्व संख्या येतात. नॅचरल, होल, इंटिजर्स, रिअल, नाही नाही रॅशनल आणि Composite. नाही, इरॅशनल. सॉरी नाही. मॅडम. वास्तव ते संख्यामध्ये येतात मॅडम, वास्तव संख्यामध्ये येते. रियल नंबर्स मध्ये इंक्लूडिंग रियल नंबर्स में और नंबर्स आते हैं मैडम. हा, रियल नंबर्स रिअल होते नंबर्स. वास्तव संख्येमध्ये हा, सगळे रिअल नंबर्स येतात. नंबर्स मध्ये सर्व म्हणजे येतात. नॅचरल येतात, म्हणजे 1 2 3 -3 -4 √3 2 4/5 एकदा ये जो और नंबर्स है. ओ. काय झालं, आवाजही येत नाही आणि काही दिसतही नाही. माझं का सर? माझं सगळं ऑन आहे, म्हणजे माईक पण ऑन आहे आणि व्हिडिओ पण ऑन आहे. आवाज येत नव्हता म्हणून विचार. ओके, येतोय आता सर? हो, आता येतोय. ओके. इरॅशनल नंबर्स मध्ये अंडर रूट ऑफ जे नंबर्स असतात ते इरॅशनल नंबर्स मध्ये येतात. कंपोजिट नंबर म्हणजे ज्या नंबरला छोट्यात छोटे मल्टिपल्स असतात, 4 6 8, त्याचे 2 नंबर्स पडतात, त्याला आपण कंपोजिट नंबर म्हणणार आहे, संयुक्त संख्या म्हणणार आहे.
इवन नंबर्स मीन्स व्हॉट की समसंख्या इट इज डिव्हिजिबल बाय 2. एनी नंबर डिव्हिजिबल बाय 2 देन इट इज कॉल्ड इवन नंबर्स. समसंख्या त्याच्यामध्ये येणार लाईक दॅट 0, 2, 4, 6, 8. ऑड नंबर्स येणार आहेत विषम संख्या 1, 3, 5, 7, 9, 8. इट इज डिव्हिजिबल बाय 2. प्राईम नंबर आहेत मूळ संख्या ज्या की स्वतःनेच मल्टिप्लाय होतात ते. म्हणजे त्याच हा की 7 एक 7 म्हणा, 7 1 जा 7, 5 1 जा 5. त्याला दुसरे नाहीयेत कोणच घटक नाहीयेत. ते स्वतःलाच हे करतात ते मल्टिपल चॉईस मध्ये किंवा डिव्हिजिबल होतात ते. तर त्यालाच आपण म्हणू शकतो की हे मूळ संख्या आहेत. आता हे नंबर सिस्टीमचे बेसिक थोडी इन्फॉर्मेशन झाली. नंबर लाईन म्हणजे काय की बाबा ज्या नंबर लाईन मध्ये संख्या रेषा आपण दाखवतोय की त्याच्यावरती नंबर शो करतोय +1, +2, +3, -1,